नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अतुल पडोळे. परत आपण भेटतो आहे इयत्ता 8वी आणि इयत्ता 8वीतील इतिहास आणि नागरिकशास्त्र. इतिहास आणि नागरिकशास्त्रातील प्रकरण आपण पाहतो आहे ते म्हणजे 12व, ज्याचं नाव स्वातंत्र्य प्राप्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही चळवळी झाल्या, जे काही आंदोलन झाले असतील, जे काही क्रांतिकारी चळवळी झाली, याचा सविस्तर अभ्यास केला. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर आपण समतेचा लढा सुद्धा व्यवस्थित समजून घेतला की समतेचा लढा हा सुद्धा त्यावेळेस समांतर चालत होता की एका बाजूने भारत स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूने समतेचा लढा सुद्धा, कारण समाजात असणाऱ्या अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे काही समाज सुधारक करताना आपल्याला दिसतात. त्याचाही सविस्तर अभ्यास याआधी आपण केला. आणि हे जे प्रकरण आहे स्वातंत्र्य प्राप्ती, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं, याचं शेवटच्या टप्प्यातला सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर भारतीय स्वातंत्र्य लढा जो होता तो व्यापक सुरू होता. म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं त्याच दरम्यान भारताने स्वातंत्र्य मिळवण्याचे मोठा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. स्वातंत्र्य लढ्याचा जोर वाढत असताना त्याची गंभीर दखल इंग्रजांनी घेतली. आणि इंग्रजांनी गंभीर दखल घेणं तेव्हा गरजेचं होतं, कारण आता ब्रिटिशांना त्यांच्या राजकारणातील किंवा त्यांच्या प्रशासनातील ज्या काही उणिवा होत्या त्या दिसायला लागल्या. त्यांना आता भारतावर आपलं राज्य टिकून ठेवणे शक्य नव्हतं, कारण दुसऱ्या महायुद्धामुळं जर्जर ज्याला म्हणू आपण, फार मोठा परिणाम या इंग्रजांवर झालेला होता. त्यामुळं त्यांनी आता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार सुरू केलेला आपल्याला दिसतो किंवा त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली, अनेक योजना आखायला सुरुवात केली. राष्ट्रीय सभेची जी उभारणी होती विद्यार्थी मित्रांनो, ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर होती. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर होती. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे लोक स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले होते. ही चळवळ इंग्रजांना कुमकुवत करायची होती आणि त्या कुमकुवत करण्यासाठीच फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब इंग्रजांनी केला, की ज्याचा परिणाम इंग्रजांनी मुस्लिमांना राष्ट्रीय सभेपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही अंशी ते यशस्वी झाले. त्याचा परिणाम म्हणूनच मुस्लिम लीगची स्थापना झालेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, 1930 सालीच डॉक्टर मोहम्मद इक्बाल हा जो प्रसिद्ध कवी आहे, या कवीने सर्वात प्रथम मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला होता. आणि पुढे चौधरी रहमत अली आणि बॅरिस्टर जिना, विद्यार्थी मित्रांनो, बॅरिस्टर जिना आणि हेच ते चौधरी रहमत अली या लोकांनी पाकिस्तानची कल्पना पुढे मांडली. आणि बॅरिस्टर अहमद अली जिनानी यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची सभा आहे असं त्यांनी म्हटलं. तिच्यापासून मुस्लिमांना काही फायदा होणार नाही असा प्रचार त्यावेळेस बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीगने केलेला आपल्याला दिसतो. आणि अशा पद्धतीनं सर्व गोष्टी भारतात घडत असताना इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी एक योजना पुढे आणण्याची सुरुवात केली. त्यातली पहिली योजना वेव्हेल योजना. विद्यार्थी मित्रांनो, जून 1945 मध्ये भारताचे जे व्हाईसराय होते लॉर्ड वेव्हेल यांनी ही योजना त्यावेळी पुढे ठेवली. या योजनेत कोणकोणत्या तरतुदी होत्या तर तुमच्या असं लक्षात येईल, केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम व दलित व अल्पसंख्याक यांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात यावं, हे एक तत्व, ही तरतूद या वेव्हेल योजनेत असलेली आपल्याला दिसते. दुसरं तुम्हाला दिसते की कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्य समान असतील. म्हणजे हिंदू आणि जे कार्यकारी मंडळ असेल, म्हणजे मंत्रिमंडळ असेल, त्या कार्यकारी मंडळामध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये हिंदू आणि मुस्लिमांची समान संख्या असेल, हे सुद्धा तत्व किंवा ही सुद्धा तरतूद या वेव्हेल योजनेत होती. या योजनेवर विचार विनिमय करण्यासाठीच सिमला या ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक या व्हाईसराय लॉर्ड वेव्हेल यांनी बोलावली. परंतु या कार्यकारी मंडळामध्ये जे मुस्लिम प्रतिनिधी आहे त्यांचे नाव सुचवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुस्लिम लीगला असावा, अशी आग्रहाची भूमिका बॅरिस्टर जिना यांनी मांडली. शेवटी या बॅरिस्टर जिनाच्या भूमिकेला राष्ट्रीय सभेने
विरोध केला आणि म्हणूनच राष्ट्रीय सभेने या वेव्हेल योजनेला सुद्धा विरोध केला की जे योजनानंतरच्या काळात यशस्वी झालेली आपल्याला दिसत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्रिमंत्री योजना इंग्रजांनी भारतासमोर मांडली. दुसरं महायुद्ध संपलं होतं. दुसऱ्या महायुद्धा समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्यास इंग्रज तयार होते आणि अनुकूल वातावरण ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये अनुकूल वातावरण निर्माण झालं होतं. म्हणूनच त्यावेळेस ब्रिटिश पंतप्रधान जे होते ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये भारत विषयक धोरण ज्याला म्हणू आपण ते धोरण स्पष्ट केलं. त्या धोरणानुसार संविधान तयार करण्याचा अधिकार भारतीय लोकांना देण्यात यावा. हा अधिकार जो आहे हा पंतप्रधान ॲटली यांनी मान्य केला आणि अल्पसंख्याकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आळ येणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट केलं. आणि याच धर्तीवर मार्च 1946 मध्ये पॅट्रिक लॉरेन्स, त्यानंतर तुम्हाला दिसते स्टॅफर्ड क्रिप्स आणि दुसरे दिसतात येवी अलेक्झांडर यांनी हे 3 लोकांची एक कमिटी ज्याला म्हणू आपण त्रिमंत्री योजना म्हणू किंवा या तिघांच्या एक शिष्टमंडळ भारताच्या संदर्भात योजना तयार करण्यासाठी भारतात पाठवण्यात आलं. आणि ही योजना या 3 मंत्र्यांनी भारतीय समोर स्वातंत्र्या संदर्भात जी योजना मांडली त्याला त्रिमंत्री योजना असं म्हटल्या जाते. या योजनेतील ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिम लीगला सुद्धा त्या तरतुदीमध्ये स्वतंत्र राज्यांचा मुद्दा नसल्यामुळे त्यांनाही ही त्रिमंत्री योजना मान्य नव्हती. म्हणून ही त्रिमंत्री योजना यशस्वी झालेली आपल्याला दिसत नाही. त्याच दरम्यान विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन ज्याला म्हणू आपण म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताची फाळणी व्हावी आणि एक मुस्लिम राष्ट्र पाकिस्तान निर्माण व्हावं यासाठी ही कृती होती ज्याला प्रत्यक्ष कृती म्हणतो. कारण त्यांच्या असं लक्षात येत होतं की पाकिस्तानची आपली मागणी मान्य होणार नाही हे बॅरिस्टर जिनाच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे बॅरिस्टर जिनानी काय केलं की मुस्लिम लीगच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृती दिन राबवण्याचं ठरलं. 16 ऑगस्ट 1946 हा प्रत्यक्ष कृती दिन म्हणून कृती दिन म्हणून मुस्लिम लीगने पाळण्याचं ठरवलं. या दिवशी मुस्लिम लीगचे जे अनुयायी आहे त्यांनी संपूर्ण भारतभर हिंसक दंगली घडवून आणल्या. हे सर्व खटाटोप कशासाठी सुरू होता तर स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीसाठी खटाटोप सुरू असलेला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसतो. ठिकठिकाणी दंगली घडत असतानाच बंगालमधील नोआखाली येथे भीषण कत्तली या मुस्लिमांनी केलेल्या आपल्याला दिसतात. मग या नोआखाली या ठिकाणी ज्या कत्तली सुरू होत्या त्या कत्तली तो हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजींनी आपल्या प्राणाची पर्वा न करता त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा करण्याच्या प्रयत्नासाठी त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आपल्याला दिसते की हा हिंसाचार थांबवण्यासाठी. परंतु विद्यार्थी मित्रांनो हा काही हिंसाचार थांबणार नव्हता किंवा थांबलेलाही आपल्याला दिसत नाही. अशातूनच इंग्रजांनी भारतामध्ये हंगामी सरकारची स्थापना केली. देशात हिंसाचाराचा सर्वत्र डोंब उसळलेला असतानाच व्हाईसराय वेव्हेल यांनी हंगामी सरकार स्थापन केले. पंडित जवाहरलाल नेहरू हे या हंगामी सरकारचे प्रमुख असलेले आपल्याला दिसते. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय मुस्लिम लीगने घेतला. सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीग हे अलिप्तही राहिलं. काही काळानंतर मात्र मुस्लिम लीग या हंगामी सरकारमध्ये सहभागी झालं, सामील झालं. परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतली की ज्यामुळे हंगामी सरकार आपलं काम सुरळीत चालू शकत नव्हतं किंवा चालू शकलं नाही. मग परत इंग्रजांनी भारतासाठी लॉर्ड माउंटबॅटन योजना ज्याला म्हणतो आपण ती आणली. हेच ते लॉर्ड माउंटबॅटन भारताचे जे पंतप्रधान होते ॲटली यांनी जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून जाईल असे स्पष्ट संकेत दिलेले होते आणि भारतात सत्तांतराच्या पार्श्वभूमीवरच लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती पंतप्रधान ॲटली यांनी केलेली आपल्याला दिसते. मग भारतातील जे प्रमुख नेते आहेत त्या नेत्यांशी चर्चा माउंटबॅटन यांनी केली. शेवटी माउंटबॅटननी विचार विनिमय केल्यानंतर भारत
आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश निर्माण करण्याच्या योजनेपर्यंत लॉर्ड माउंटबॅटन जाऊन पोहोचले. त्यांनी भारताच्या पाडणीची योजना आखली. हे सर्व कशामुळे झालं? मुस्लिम लीगच्या अट्टहासामुळे नाईलाजाने शेवटी राष्ट्रीय सभेला सुद्धा मान्यता द्यावी लागली. आणि राष्ट्रीय सभेचं जे उद्दिष्ट होतं किंवा राष्ट्रीय सभेचं ध्येय होतं हे संपूर्ण भारत एक असावं याच आधारावर होतं. परंतु मुस्लिम लीगच्या या अट्टहासामुळे शेवटी राष्ट्रीय सभेला सुद्धा याला मान्यता द्यावी लागलेली आपल्याला दिसते. आणि यातच भारतीय स्वातंत्र्याचा कायदा माउंटबॅटनच्या योजनेनुसार इंग्लंड पार्लमेंटने मान्य केलेला आपल्याला दिसतो. 18 जुलै 1947 ला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा इंग्लंडच्या पार्लमेंटने संमत केला आणि त्यानुसार 15 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे अस्तित्वात येतील असंही ठरलं. नंतर ब्रिटिश पार्लमेंटचे कोणतेही अधिकार त्या ठिकाणी राहणार नाही आणि संस्थानावरील सुद्धा ब्रिटिशांचं जे स्वामित्व आहे ते संपुष्टात येईल आणि त्या संस्थानिकांनी कोणत्या देशात सहभागी व्हायचं हे त्यांना स्वातंत्र्य असेल अशी तरतूद सुद्धा या स्वातंत्र्याच्या कायद्यात करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं येते ते म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती. शेवटचा टप्पा की स्वातंत्र्य प्राप्ती. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार म्हणजे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य प्राप्तीच्या कायद्यानुसार विद्यार्थी मित्रांनो 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री ब्रिटिशांचा जो युनियन जॅक आहे हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून खाली उतरवण्यात आला आणि भारतातलं इंग्रजांचं पारतंत्र्य संपलं असं घोषित करण्यात आलं. आणि एवढंच नाही, भारत 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. तो देश आज गुलामगिरीतून मुक्त झालेला आपल्याला दिसतो. आणि 15 ऑगस्ट 1947 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला आणि भारत स्वतंत्र झालेला आपल्याला दिसतो. नंतर विद्यार्थी मित्रांनो संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेविषयी अनेक बैठकांना सुरुवात झालेली आपल्याला दिसते. जे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं ते स्वातंत्र्य मात्र निर्भेळ नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी भयानक हिंसाचार झालेला आपल्याला दिसतो. या हिंसाचारामुळे सगळी जनता दुःखी झालेली आपल्याला दिसते. याच हिंसाचारामुळे महात्मा गांधी सुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी होले नाही किंवा त्यांना सहभागी होता आलं नाही. वेळेस जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा महात्मा गांधी बंगालमध्ये हिंसाचार थांबवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. आपल्या जीवाचं रान करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनो अवघ्या 6 महिन्यात म्हणजे 30 जानेवारी 1948 ला काही माथे फिरूंनी गांधींचा खून केला. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजी शेवटच्या क्षणापर्यंत झटले त्यासाठीच शेवटी त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारत 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री स्वतंत्र झाला. स्वतंत्र आज आपण उपभोगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी आपली रजा घेतो.